12वीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी. MST CET परीक्षांच्या तारखा जाहीर. विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षानं CET परीक्षेच्या दुसऱ्या संधीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. आता ही परीक्षा 9 ते 21 मे या दरम्यान होणार आहे. त्यामुळं CET परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे. ही प्रवेश परीक्षा दिल्यानंतरच तुम्हाला उच्च शिक्षणासाठी प्रवेश मिळतो. राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाकडनं शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी महाराष्ट्र ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन MBA, मास्टर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज MMS, अभियांत्रिकी, औषध निर्माणशास्त्र, कृषी शिक्षण या अभ्यासक्रमासाठी CET परीक्षा जाहीर झाली आहे. ही परीक्षा 9 मे ते 21 मे या कालावधीमध्ये होणार आहे. या परीक्षेला एकूण 4,92,383 विद्यार्थी बसणार आहेत. पहिल्या संधीच्या CETसाठी 8,06,236 विद्यार्थ्यांनी नोंद केली. त्यापैकी 8,33,482 विद्यार्थ्यांनी प्रवेश परीक्षा दिली. त्यानंतर आता दुसऱ्या संधीच्या या परीक्षेच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. राष्ट्रीय स्तरावर 2 परीक्षा घेतल्या जातात. त्याच पार्श्वभूमीवर राज्यात देखील 2 संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. विद्यार्थ्यांना एक परीक्षा देणं अनिवार्य आहे. मात्र दुसरी परीक्षा द्यायची की नाही हे प्रत्यक्ष विद्यार्थ्यांनी ठरवायचं आहे. दरम्यान दोन्ही परीक्षा दिल्यावर त्यात जास्त टक्के मिळणार तो निकाल ग्राह्य धरला जाणार आहे. मी सुफी सय्यद, प्रसार माध्यम जस्ट लुक न्यूज.